चले 90 FM रेडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्याबद्दल बोलणार आहे. माझं नाव अभिजित अजित कांबळे आणि मी तुमच्यासोबत बोलणार आहे टॉपिक इंस्टाग्राम रील आणि त्याचा मुलांच्या अटेन्शन स्पॅनवर होणारा परिणाम. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, इंस्टाग्राम रील पॉप्युलर होण्याच्या आधी, टिकटॉक पॉप्युलर होण्याच्या आधी मुलांकडे ऑप्शन फक्त काय होता, तर सिनेमाचा ऑप्शन होता आणि सिरियल वगैरेचा ऑप्शन होता किंवा कार्टून वगैरे असा ऑप्शन होता, जे समजा अर्धा तास किंवा 1 तास किंवा 2 तास चालत आहेत, ठीक आहे. पण आता इंस्टाग्राम रीलमुळे काय झालं, इंस्टाग्राम रीलचा आता कालावधी किती असतो, तर 30 सेकंद किंवा 1 मिनिट, ठीक आहे. तर मुलांना काय झालं, की मुलांना इन्स्टंट एंटरटेनमेंट मिळाली, ठीक आहे. इन्स्टंट एंटरटेनमेंट मिळाली, त्यामुळं काय झालं, की मुलांना लवकरात लवकर मनोरंजन आहे ना, मनोरंजन ऐकून घ्यायची सवय झाली. आता मुलं काय करतात, इंस्टाग्राम रील वापरतात, ते फक्त स्क्रोल करत जातात, बरोबर ना. एक एक मिनिटांनी त्यांचा कंटेंट बदलतोय. म्हणजे एक रील समजा हसायची असेल, तर दुसरी रील एखादी इमोशनल असेल. एका मिनिटाच्या आत म्हणजे त्यांना आहे ना, म्हणजे मनोरंजन घ्यायची सवय झालेली आहे. मग त्यामुळे त्यांचं काय झालं आहे, की त्यांचा अटेन्शन स्पॅन जो आहे, तो पण काय झाला आहे, 1 मिनिटाचा झालेला आहे. 1 मिनिटाच्या वर म्हणजे त्यांना काय करता येत नाही, फोकस करता येत नाही. म्हणजे समजा एखादा आता पुस्तक वाचायची सवय असेल, पुस्तक तर 1 मिनिटात वाचून होणार नाही. मग त्यामुळे काय होतं, की पुस्तक वाचताना त्यांचं ध्यान भटकतं किंवा एखादी समजा मूव्ही असेल मोठी किंवा एखादी बायोग्राफी असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल. आता बायोग्राफी पण आता 1 मिनिटामध्ये होणार नाहीत. मग अशा ज्या काही मोठ्या गोष्टी असतील ना, त्याच्यामध्ये मुलांचा फोकस उडत चाललेला आहे. कशामुळे, तर इंस्टाग्राम रीलमुळे. कारण ते असतं किती, जास्तीत जास्त 30 सेकंद किंवा 1 मिनिटं. आणि त्यानंतर मग 1 मिनिटांनी स्क्रोल केल्यानंतर तुमचा काय होतोय, कंटेंट बदलतोय, बरोबर ना. मग त्यामुळे काय होतं आहे, की मुलांना झटपट मनोरंजन मिळवायची सवय झालेली आहे. आणि त्यामुळे कधी कधी त्यांचं मग काय होतं, की लेक्चरमध्ये पण लक्ष लागत नाही. कारण लेक्चर किती तासाचा असतो, 1 तासाचा. मग 1 मिनिट ऐकलं, 1 मिनिटानंतर त्यांचं काहीतरी ध्यान भटकतं. मग त्यानंतर मग काय होतं, की सरांनी काही समजा सांगितलं असेल तरी त्यांचं लक्ष जाणार नाही. मग त्यामुळे कसं, की त्यांच्या अभ्यासावर पण त्याचा परिणाम होत चाललेला आहे. मग कधी कधी समजा ते अभ्यासाला बसले, मग अभ्यासाला बसल्यानंतर 1 मिनिटाने काय होतं, की 1 मिनिटाने त्यांचं समजा ध्यान उडून जातं. मग समजा जे वाचले असेल ते विसरून जातात. हा सगळा परिणाम इंस्टाग्राम रील्समुळं होत चाललेला आहे. तर मग इंस्टाग्राम रील हे पॉप्युलर का झाले, तर कारण ते झटपट आपल्याला काय देतात, झटपट आपल्याला करमणूक मिळवून देतात. म्हणजे आता आपलं धकाधकीचं जीवन आहे, आपण समजा ट्रेनमध्ये प्रवास करतोय किंवा बसमध्ये प्रवास करतोय किंवा चालता चालता प्रवास करतोय, तर आपल्याला कसं, की 1 मिनिटाच्या आतमध्ये आपलं कसं बघून होऊन जातं. मग आपला समजा छोटा प्रवास असेल तर तो छोट्या प्रवासाला पण टाईमपास होऊन जातो, बरोबर ना. मग त्यामुळे इंस्टाग्राम रील पटापट काय झाल्या, पॉप्युलर झाल्या. पण याचा दुष्परिणाम हा झाला, की आता लोकांना सवय झाली आहे, की आता सर्व आम्हाला 1 मिनिटाच्या आतच पाहिजे. मग त्यामुळे काय झालं, की आता समजा काही मोठी गोष्ट असेल, म्हणजे समजा 2 तासाची मूव्ही असेल, 3 तासाची मूव्ही असेल किंवा एखादं पुस्तक जरी वाचायचं असेल ना, तर आता मुलांचं झालं किंवा मोठ्या माणसाचं पण काय होतं, आता ध्यान लागत नाही आहे त्या गोष्टीमध्ये, ठीक आहे. तर हा एक दुष्परिणाम त्याचा झालेला आहे. मग आता त्याचं सोल्युशन हेच आहे, की आपण काय करू शकतो, की थोडासा म्हणजे ना रीलपासून मुलांना दूर ठेवायला हवं. एखाद्या म्हणजे समजा मोठी मूव्ही वगैरे बघायची किंवा बायोग्राफी बघायची किंवा असं पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी, ज्याला जास्त वेळ लागतो. आणि त्यामुळे काय होईल, की मुलांना म्हणजे 1 मिनिटापेक्षा जास्त आहे ना, फोकस ठेवण्याची सवय लागली पाहिजे. त्यासाठी मग मुलांनी काय करायला हवं, त्यासाठी त्यांनी मोठ्या मोठ्या मूव्हीज बघायला हव्यात, 2 तासाच्या, 3 तासाच्या. त्यांनी बायोग्राफीज ऐकायला हव्यात, त्यांनी डॉक्युमेंटरीज ऐकायला हव्यात, त्यांनी मोठी पुस्तकं वाचायची सवय लावून घ्यायला हवी. तेव्हा त्यांचे अटेन्शन स्पॅन काय होईल, चांगला होईल. आणि अजून एक म्हणजे त्यांना आहे ना, जर स्वतःचा अटेन्शन स्पॅन जर सुधारायचा असेल, तर आता मग मुलांनी मेडिटेशनची सवय लावून घ्यायला हवी. मग ते जर मेडिटेशन करतील, मग काय होईल, की त्यांचा अटेन्शन स्पॅन अजून चांगला होईल. आणि काही दिवस तरी त्यांनी म्हणजे आहे ना, इंस्टाग्राम रील किंवा यूट्यूब शॉर्ट्स वगैरे असतात, या गोष्टी आहेत ज्या 1 मिनिटाच्या आत आपल्याला आनंद देत आहेत, इन्स्टंट डोपामाइन देत आहेत, त्यांच्यापासून थोडंसं लांब व्हायला हवं. ओके, बस 10 मिनिटं झाले, बोलू मी. तर मग या सगळ्यापासून आहे ना, अटेन्शन स्पॅन जर वाढवायचा असेल आपला, तर याच्यावर एकच उपाय आहे, की मेडिटेशन चांगलं करावं त्यांनी. ओके, मेडिटेट करावं, योगा वगैरेची सवय लावावी किंवा समजा एक्सरसाइजची सवय, ज्याच्यामुळे म्हणजे कसं, की मेंदूला चांगलं चालना मिळते आणि मेंदू जर जसा कसा थाऱ्यावर राहतो, ठीक आहे. आणि काही दिवस तरी म्हणजे एखादा दिवस असा ठरवावा,
की ज्या दिवशी आपण म्हणजे काहीच असा डिजिटल कंटेंट बघितला नाही, ना एखादा मूवी बघितली, ना इंस्टाग्राम रील बघितली, किंवा यूट्यूबवर जे शॉर्ट्स असतात ते बघितले, ठीक आहे. किंवा आता स्नॅपचॅटवर पण समजा ते ऑप्शन येतात. सर्व गोष्टीपासून आहे ना एक दिवस तरी असं ना स्वतःपासून दूर ठेवलं पाहिजे. जर आपला अटेन्शन स्पॅन जर मुलांना वाढवायचा असेल तर, आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर जर दुष्परिणाम होऊ द्यायचा नसेल तर म्हणजे आता जसं मी बोललो की जुन्या काळामध्ये लोकांना म्हणजे जेव्हा स्मार्टफोन यायच्या आधी लोकांकडे फक्त टी व्हीचा ऑप्शन होता, ठीक आहे. म्हणजे लोक टी व्हीवर फक्त काय बघायचे, मग सिरियल बघायचे किंवा मोठ्या मोठ्या मराठी मूवीज बघायचे, किंवा बॉर्डर कशी मोठी मूवी आहे ते मोठ्या मूवीज बघायचे. मग लोकांना सवय होती 2-2 तास एका जागेवर बसण्याची, 2-2 तास एक कंटेंट ऐकण्याची. मग मुलांचा आणि मोठ्या माणसाचा तेव्हा अटेन्शन स्पॅन चांगला होता, ठीक आहे. त्या टायमी म्हणजे कसं त्या लोकांचा अटेन्शन स्पॅन चांगला होता. आणि मग त्यामुळं आता जेव्हापासून म्हणजे टिकटॉक आलं, पहिले शॉर्ट कंटेंटची सुरुवात टिकटॉकपासून झाली. जेव्हा 2016मध्ये टिकटॉक आलं, ठीक आहे. टिकटॉकमध्ये लोकांना म्हणजे काय, एका मिनिटाच्या आतमध्ये यांना म्हणजे कंटेंट भेटायला लागला. एका मिनिटाच्या आत म्हणजे स्क्रिप्ट बनायला लागली. एका मिनिटाच्या आत म्हणजे जो पण असेल तो कंटेंट, जे कंटेंट क्रिएटर आहे तो काय करायला लागले, द्यायला लागले. म्हणजे कसं पटकन लोकांना एंटरटेनमेंट मिळायला लागलं, पटकन लोकांना स्टोरी कळायला लागली, बरोबर ना. मग लोकांना हे सगळं झटपट मिळवायची सवय झाली आताच्या झटपटच्या काळामध्ये. मग ते काय की लोक समजा ट्रेनमधून जरी जात असतील किंवा बसमधून जात असतील किंवा चालता चालता पण काय करत असतात, आता टिकटॉक तर नाही आहे, मग टिकटॉकची जागा घेतली कुणी, इंस्टाग्राम रील्सने आणि यूट्यूब शॉर्ट्सने. काय करतात, मग यूट्यूब शॉर्ट्स बघत जातात किंवा इंस्टाग्राम रील बघत जातात. त्याचा चालता चालता काय होत जातो, टाईमपास होत जातो, ठीक आहे. पण मग आता ती आहे ना, तीच सवय आपल्याला एका मिनिटाच्या आत सर्व घेण्याची सवय मेंदूने लावलेली आहे. पण आता त्याचा वाईट परिणाम हा आहे की आता आपले जे मोठे लेक्चर आहेत, अकाउंटचा लेक्चर असेल किंवा थिअरीचा लेक्चर असेल, कॉलेजचा लेक्चर असेल, ते आता एका मिनिटाच्या आत तर होणार नाहीत. ते लेक्चर असतात 1 तासाचे, बरोबर ना. मग ते जर 1 तासाचे लेक्चर असतात, मग त्याच्यामध्ये काय होतं की मुलांचं काय होतं, ध्यान भटकून जातं. म्हणजे समजा लेक्चर जर इंटरेस्टिंग त्यांना जर वाटलं नाही तर ते काय होतात, 1 मिनिटाच्या आत त्यांचं लेक्चर लक्ष भटकून जातं. मग समजा 1 मिनिटानंतर समजा त्यांना काही प्रश्न विचारला तर 1 मिनिटाआधी सांगितलेलं पण त्यांना आठवत नसतं. मग ते कधी कधी मग टीचरलाच बोलतात की नाही सर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही, किंवा नाही मॅम तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. आणि मग समजा आता त्यांना 1 मिनिटाच्या आत जर सांगितलेलं जर लक्षात राहत नसेल तर दुसऱ्या दिवशी विचारलेलं किंवा समजा परीक्षेला विचारलं तर त्यांच्या कसं लक्षात राहणार. हाच परिणाम त्यांचा काय होतो, रिव्हिजन करताना होतो. की रिव्हिजन करताना म्हणजे समजा ते बसलेले आहेत, मग बसलेले असताना काय होतं की आता त्यांनी पुस्तक उघडलं, 1 मिनिटाच्या आत ते काय होतात, 1 मिनिटाच्या मध्ये ते बोर होऊन जातात. मग ते काय होतं की त्यांनी जे 1 मिनिटाच्या आत जे आत वाचलेलं आहे ना ते विसरून जातात. का, कारण त्यांचं ध्यान दुसरीकडे वळलेलं आहे. मग हे सगळे दुष्परिणाम कशामुळे होत आहेत, तर इंस्टाग्राम रीलमुळे होत आहेत, ठीक आहे. मग याच्यासाठी ना काही पावलं आपण उचलली पाहिजेत. मग ते काय केलं पाहिजे की काही दिवस तरी ना, म्हणजे समजा एखादा दिवस तरी ना, समजा आठवड्याचा एखादा दिवस मोबाईलपासून ना मुलांना दूर ठेवायला हवं. मोठ्या माणसांनी पण जरासं त्याच्यापासून ना दूर राहायला बाबा. आणि अटेन्शन स्पॅन वाढवायला काही समजा एक्सरसाइज असतील, मेडिटेशन असेल, योगा असेल, अशा गोष्टींवर काय केलं पाहिजे, ध्यान दिलं पाहिजे. तर थँक्यू सो मच. ऐकत राहा 90 FM रेडिओ, ठीक आहे, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM